नमस्कार माय यूट्यूब फॅमिली, मी आहे गौरी भोसले आणि स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्लॉगमध्ये। तर आता सकाळ झालेली आहे आणि आईचा इथे स्वयंपाक चालू आहे। हे बघा, मी तुम्हाला दाखवते आता। तर इथे बघा आई चपात्या करते। ते बघा आपण हुलग्याची भाजी करून ठेवलेली आहे। इथे बघा आमचं तांदळाच्या पिठाचे बॉबीचे पापड करतोय आम्ही आणि याची रेसिपी बघायची असेल तुम्हाला तर त्यासाठी आम्ही वेगळा व्हिडिओ केलेला आहे, तर तो तुम्ही बघू शकता। तर आता तुम्ही लवकरात लवकर आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि छान छान कमेंट करा। तर इथे बघा आईच्या चपात्या चाललेल्या आहेत आणि इकडे आई चपात्या भाजतीये। तर आता मी आलेली आहे गच्चीवरती, कारण की आम्ही जे काढलेले आहे ना तांदळाच्या पिठाचे बॉबीचे पापड, ते घालण्यासाठी आम्ही आता वर आलेलो आहोत गच्चीवरती। आणि इथे बघा आई माझी आम्ही करायला सुरुवात करणार आहोत आता। तर इथे बघा माझी आई आणि इथे बघा मी हे केलेलं आहे। आता आम्ही हे शेवग्यामध्ये घालणार आहोत आणि हे आता करणार आहोत। तर हे बघा आता आपण हे बॉबी करायला सुरुवात केलेली आहे। तर या पद्धतीने बॉबी करतात। तर आता मी काय उद्योग लावलाय ना ते मी आता तुम्हाला दाखवते। इथे बघा हे मी केलेलं आहे आणि हे आईने केलेलं आहे। जर मी घातलं लांब लांब तर एवढा डिस्टन्स आहे मध्ये, आणि जवळ घालायचं म्हटलं तर हे बघा दाटच घालून ठेवलंय मी। आणि हे आईचं बघा, इतका भारी उद्योग आहे माझा गाईज। तर हे बघा आता आपलं हे पूर्ण बॉबी पापड घालून झालेले आहेत आणि आता आपण हे वाळत घातलेले आहे उन्हामध्ये। तर तोपर्यंत तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि कमेंट करा। तर आता आम्ही खाली आलेलो आहोत वरती बॉबी पापड घालून। आता आम्ही जेवायला बसणार आहोत। तर बघा काय काय केले आम्ही। तर इथं बघा चपाती केलेली आहे, मुळा आणि हुलग्याची भाजी आहे। तर या जेवायला तुम्ही। तर इथे बघा मी बॉबी पापडातलं थोडंसं पीठ खाली आणलेलं आहे आणि मी याचे पापड करते इथे बघा। आणि हे मी केलेले पापड आहेत, कसे झाले हे कमेंट करून नक्की सांगा। आणि हे मी केलेले पापड आहेत तेही विदाऊट आईची हेल्प, समजलं। आणि आता मी तुम्हाला दाखवते की मी कसं करते, त्यामुळे तुम्हाला थोडीशी आयडिया येईल आणि तुम्ही पण शिकाल ना माझ्याकडून। पहिल्यांदा हे बघा एवढा मी गोळा घेतलाय आणि तो यामध्ये या 2 पिशव्या आहेत आणि म्हणजे 2 कागद आहेत प्लास्टिकची, ती आपण कापून घेतल्यात आणि त्याला दोन्ही आतल्या बाजूने तेल लावलेलं आहे। आणि एक हे घेतलंय, गोळा घेतलाय तो त्यांच्या दोघांच्या मध्ये, आणि त्याच्यावरती ही डिश ठेवून आपल्याला दाबायचं आहे असं। दाबल्यानंतर पण काय होतं, एवढं होत नाही पूर्ण प्लेन असा पातळ पापड, थोडासा जाड राहतो। त्यामुळे मी माझी पद्धत शोधून काढली आहे। हे बघा इकडे हाताने पसरवायचं, आणि ही मी कुणाची ही पद्धत चोरलेली नाहीये, ही माझी स्वतःची पद्धत आहे। ओके, हे बघा असं आरामात पसरतं, त्यामुळे असाच गोल करून घेते आता बघा मी। तर इथे बघा मी पापड करून ठेवलेत आणि कसे झालेत हे नक्की सांगा हा कमेंटमध्ये।